गणपतीचे दिवस सुरू होते. एक सावकाराच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू होती. एक भिकारी ती पूजा सावकाराच्या घराबाहेर उभं राहून ऐकत होता. ते त्याला ऐकायला फार छान वाटत होते, म्हणून तो तेथेच उभा राहिला होता. तेव्हा काही कामानिमित्त त्या सावकाराची आई बाहेर आली. तिने त्या भिकाऱ्याला असं उभं राहून कथा ऐकताना पाहिले. तिला त्याची दया आली. तिने त्याला अंगणात घेऊन गेली. त्याला हातपाय धुवायला लावले आणि सांगितले की आता तू बसून ही कथा ऐकू शकतोस. ही कथा ऐकल्याने तुझं देखील दुःख, दारिद्र्य दूर होईल. चला तर आपणही ही कथा ऐकूया. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पुराणवत्ते श्री सूतजींना विचारले, हे सूतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंतांची भक्ती कशी करायला मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे काही व्रत सांगा जे केल्याने अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळ देखील मिळेल. अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे. या प्रश्नावर सूतजी म्हणाले, हे वैष्णवांतील आदरणीय, तुम्ही सर्वांच्या जीवाचे हित आणि कल्याण विचारले आहे. आता मी तुम्हाला ते सर्वोत्तम व्रत सांगेन जे श्रेष्ठ मुनी नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवानांना विचारले होते आणि श्री लक्ष्मीनारायण भगवानांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते. तुम्ही सर्व चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका. ही सत्यकथा नेहमीच आनंददायी असते. आनंदाच्या भरभराटीने सर्व कार्य पार पडू दे. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळू दे. भगवंतांच्या नामाचा आणि चरित्राचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्ती कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवर पोहोचले. तेथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णू लोकात गेले. तेथे श्वेतवर्ण व 4 भुजा असलेले देवांचे देव नारायण, ज्यांच्या हातात शंख, चंद्र, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केली होती, ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणी सुद्धा तुम्हाला शोभू शकत नाही. तुम्हाला आरंभ, मध्य, अंत्यही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तुम्हीच आहात. मी तुम्हाला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? आपण इथे कोणत्या कामासाठी आला आहात? तेव्हा ऋषींमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले, अनेक जन्म घेणारे मृत्यू लोकातील सर्व मानव स्वतःच्या कर्मामुळे नाना प्रकारचे दुःख भोगत आहेत. हे परमेश्वरा, जर तुम्हाला त्यांच्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोडे प्रयत्नाने कसे दूर होतील ते मला सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, मानव जातीच्या हितासाठी तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो, हे व्रत ज्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्त होतो. ऐका, महापुण्यदाता, स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असं व्रत आहे, जे मी आज तुम्हाला सांगतो. श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत नियमानुसार केल्याने मनुष्य या पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. भगवान श्री विष्णूंचे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, त्या व्रताचा नियम काय? हे व्रत यापूर्वी कोणी केले आहे आणि कोणत्या दिवशी करावे? कृपया मला सविस्तर समजून सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे
हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि वाधवांसह सत्यनारायणाची पूजा करावी. केळीचे फळ, नैवेद्य, तूप, मध, साखर किंवा गूळ, दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्या. हे सर्व भगवान श्री सत्यनारायणाला भक्तिभावाने अर्पण करा. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करा. यानंतर स्वतः देखील खा. रात्री श्री सत्यनारायण भगवानांचे स्मरण करण्यात वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. विशेषतः कलयुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर सुक्तजी म्हणाले, हे ऋषीमुनी, प्राचीन काळी ज्यांनी हे व्रत पाळले होते त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. काशीपूर या अतिशय सुंदर शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहानेने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा. ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान विष्णू त्याला दुःखी पाहून एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि मोठ्या आदराने विचारले, हे ब्राह्मण, तू का सतत उदास होऊन फिरतोस? हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे असे दुःख मला सांग, ते मला ऐकायचे आहे. कष्टांनी ग्रासलेला तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो. तुम्हाला यापासून मुक्त होण्याचा काही मार्ग माहीत असल्यास कृपया मला सांगा. वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतलेले भगवान विष्णू म्हणाले, हे ब्राह्मण, श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा. जे केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. गरीब ब्राह्मणाला व्रताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्ध्यान पावले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी नक्कीच पाळणार या निश्चयाने गरीब ब्राह्मण घरी गेला. पण त्या रात्री ब्राह्मणाला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला आणि भगवान सत्यनारायणाचा उपास करण्याचा निर्धार केला. भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्यांना भिक्षापोटी भरपूर पैसे मिळाले. त्यातून त्यांनी पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले आणि घरी आल्यावर मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणाचे व्रत पाळले. असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटांपासून मुक्त झाला आणि खूप श्रीमंत देखील झाला. तेव्हापासून तो ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागला. जो भगवान सत्यनारायणाचे व्रत श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. जो कोणी श्री सत्यनारायण भगवंतांचे व्रत पाळतो त्याची सर्व संकटांपासून मुक्ती होते. अशा प्रकारे भगवान सत्यनारायण नारदजींना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, आता अजून काय ऐकायचं आहे सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, हे मुनीश्वर, हे ऐकून हे व्रत कोणी पाळले हे आपण सर्वांना ऐकायचे आहे. ऋषी मुनींकडून हे ऐकून श्री सुतजी म्हणाले, हे व्रत ऋषी मुनींनो, हे व्रत पाळणाऱ्या सर्व मानव प्राण्यांची कथा ऐका. एकेकाळी श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकांसह त्याच्या घरी भगवान सत्यनारायणाचे व्रत पाळत होते. त्याच वेळी लाकूड विकणारा एक म्हातारा तेथे आला. काठांचा गड्डा बाहेर डोक्यावर ठेवून तो ब्राह्मणाच्या घरी गेला. तृष्णेने बेचैन झालेला लाकूड तोड्याने हे व्रत करताना पाहिले. तो तहान विसरला. त्याने नमस्कार करून विचारले, हे ब्राह्मण, तुम्ही कोणाची पूजा करत आहात? हे व्रत पाळण्याचे काय फळ आहे कृपया मला सांगा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारा श्री सत्यनारायण भगवंतांचे हे व्रत आहे. त्यांच्या कृपेनेच माझ्या घरी संपत्ती आणि समृद्धी आली आहे. ब्राह्मणांकडून या व्रताची माहिती मिळाल्याने लाकूड तोडायला खूप आनंद झाला. प्रभूंचे नामस्मरण करून भोजन करून तो आपल्या घरी गेला आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूड तोड्याने मनात संकल्प केला की आज गावात लाकूड विकून जे पैसे मिळतील
त्यातून तो भगवान सत्यनारायणाचे उत्तम व्रत करेल. हा विचार मनात घेऊन लाकूड तोड्या डोक्यावर लाकडांचा गठ्ठा ठेवून श्रीमंत लोक राहत असलेल्या शहरात गेला. त्या दिवशी त्याला त्या लाकडांची किंमत आदल्या दिवसापेक्षा 4 पटीने जास्त मिळाली. तेव्हा तो म्हातारा लाकूड तोड्या खूप आनंदित झाला आणि पिकलेली केळी, साखर, मध, दूध, तूप, दही, गव्हाचे पीठ इत्यादी सर्व श्री सत्यनारायण भगवंतांच्या व्रताचे साहित्य घेऊन आपल्या घरी आला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलून विधीपूर्वक देवाची पूजा केली आणि उपवास केली. त्या व्रताच्या प्रभावाने त्या म्हाताऱ्या लाकूड तोड्याला धनसंपत्ती प्राप्त झाली आणि जगातील सर्व सुख भोगून तो स्वर्गी गेला. श्री सूतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषी मुनी, आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काली उल्लाखमुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. तो जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होता. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला दूर करत असे. त्याची पत्नी कमळापेक्षाही सुंदर मुख होती आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवंतांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तेथे आला. त्याच्याकडे व्यवहारासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी नाव थांबून राजाकडे आला. राजा पूजा करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही हे समजून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझा मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवंताचा उपवास आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाच्या वेश्या आदराने म्हणाला, हे राजा, याची पूर्ण पूजा विधी सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देखील हे व्रत करेल. मलाही मूल नाही. राजाकडून व्रताचे सर्व विधी ऐकून वेश्य आनंदाने आपल्या घरी आला. त्यांनी पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी हे व्रत करेल अशी शपथ घेतली. एके दिवशी त्याची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायण यांच्या कृपेने गरोदर राहिली. तिने एका अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवाड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांच्या मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा कलावतीने आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली की तुम्ही जे व्रत पाळण्याचा संकल्प केला होता ते तुम्ही पूर्ण करा. तेव्हा साधू वैश्य म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती मोठी होऊ लागली. परतताना जेव्हा साधूने आपली मोठी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळताना पाहिली, तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्याने एका दूताला बोलवले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. वेश्याची आज्ञा मिळाल्यावर दूत कांचना नगरला पोहोचला आणि वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. वैश्य आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाला आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या मुलाशी केले. दुर्दैवाने तो लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत पाळायला विसरला. यावर सत्यनारायण भगवान फार संतपले. त्याने वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण. आपल्या जावयासह हातोड्यांचा तोफा घेऊन सागराजवळील रतनपूरसार नगरीत व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राज्याचे राज्य होतं. सासरे आणि जावई दोघेही चंद्रकेतू राजाच्या त्या नगरात व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणाच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे घेऊन पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याने पाहून चोर घाबरला आणि शांतपणे राजाचे पैसे वेश्याच्या नावे ठेवले आणि पळून गेला. दूतांनी त्या वेश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले.
शिपाई त्या दोघांना बांधून घेऊन राजाजवळ गेला आणि म्हणाला, तुमचे पैसे चोरणारे या 2 चोरांना आम्ही पकडले आहे. तेव्हा राजाने त्या वैश्याचे न ऐकता तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्याची सर्व संपत्तीही हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणाच्या शापामुळे ते वैश्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक तहान यांमुळे खूप दुःखी झालेली कलावती अन्नाच्या आशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे त्याने ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवंतांचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिली. ती कथा ऐकून भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री ती घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आतापर्यंत कुठं होतीस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवंतांची पूजाविधी पाहिला आहे आणि मलाही ते परिपूर्ण व्रत करायची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणाच्या पूजेची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावई लवकर घरी यावेत अशी प्रार्थना केली. तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा करा. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. ते राजा चंद्रकेतूच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले, हे राजा, तुम्ही ज्या दोघांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष आहे. त्यांना सकाळी सोड. तू मिळवलेली त्याची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर तुझे राज्य, संपत्ती, मूल इत्यादी नष्ट करीन. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्ध्यान पावले आणि मग सकाळी राजा चंद्रकेतू दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्न कथन केले आणि दोन्ही वैश्यांना बंदिस्तापासून सोडून त्यांना दरबारात आणण्याचा सैनिकांना आदेश दिला. येताच दोघांनाही राजाला नमस्कार केला. राजा हळुवार शब्दात म्हणाला, तुम्हाला आज्ञातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही. तुम्ही मुक्त आहात. यावर राजाने त्यांना नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली आणि त्याने घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देऊन परत सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही आपल्या आपल्या घरी गेले. सूतजी पुढे म्हणाले, वैष्णे प्रवास सुरू केला आणि मग तो नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यावर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायणनी त्याची परीक्षा घेण्यास ठरवले. हे वैश्या, तुमच्या बोटीत काय आहे? तेव्हा तो हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही का विचारता? तुमची पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट वेलीच्या पानांनी भरलेली आहे. वेश्याचे असे शब्द ऐकून दांडी परिधान केलेले भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे हो. असे बोलून तो तिथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यानंतर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झालेल्या बोट उंच करून बोटीतल्या वेली, पाने इत्यादी पाहून बेहोश होऊन जमिनीवर पडला. शुद्ध आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, शोक करू नका. हा हंडी महाराजांचा शाप आहे, म्हणून आपण त्यांच्या आश्रमात गेले पाहिजे. तोच आपले दुःख संपवेन. आपल्या जावयाचे बोलणे ऐकून वैश्य हंडी भगवंतांच्याकडे पोहोचला आणि अत्यंत भक्तिभावाने पश्चाताप करून म्हणाला, मी तुम्हाला सांगितलेल्या असत्य शब्दाबद्दल मला क्षमा करा. असे म्हणत तो दुःखी होऊन रडू लागला. तेव्हा देवदांडी म्हणाले, हे व्यापारी पुत्र, माझ्या आशेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर केला आहात. तेव्हा तो वैश्य म्हणाला, हे देवा ब्रह्मा, तुझी लीला आधी देवांनाही कळत नाही, मग मला मूर्खाला कसे कळणार? तुम्ही आनंदी राहा. मी माझ्या क्षमतेनुसार तुमची पूजा करीन. माझे रक्षण करा आणि माझी नाव पूर्वीप्रमाणे संपत्तीने भरवा. यांचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन अर्थंधार पावले. त्यानंतर सासरे आणि जावई दोघेही बोटीवर आले असता बोट पैशांनी भरलेली पाहिली.
त्यानंतर त्यांनी भगवान सत्यनारायणाची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह त्यांच्या नगरात गेले. जेव्हा ते आपल्या शहराजवळ पोहोचले तेव्हा त्याने आपल्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला, त्यांच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे म्हणणे ऐकून पत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे, तू पूजा पूर्ण कर आणि लवकर ये. पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी पतीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडली, जमिनीवर पडली, बोट बुडाली आणि मुलगी रडताना पाहून साधू नावाचा वैश्य दुःखी झाला आणि म्हणाला, हे भगवान, आज्ञामुळे झालेल्या पापांसाठी मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा करा. त्यांच्याकडून असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी झाली, हे वैश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तरच तिचा नवरा नक्की मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोहोचली आणि प्रसाद घेतला आणि मग तो घेऊन तिने आपला पती पूर्वीच्या रूपात प्राप्त केला. तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सुतजी म्हणाले, हे ऋषी मुनींनो, मी आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. तुंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची नेहमी काळजी करत असे. भगवान सत्यनारायणाचा प्रसाद सोडल्याने त्याला खूप त्रास झाला. एकदा राजा जंगलातील वन्य प्राण्यांना मारून एका वटवृक्षाखाली आला. तेथे त्यांनी त्याचे मित्र आणि नातेवाईक श्री सत्यनारायणजी यांच्यासह गोपाळांची भक्तिभावाने पूजा करत होते. त्याने त्यांना पूजा करताना पाहिले, परंतु अभिमानामुळे तो तेथे गेला नाही व सत्यदेवांना नमस्कारही केला नाही. गोपाळांनी देवाचा प्रसाद त्यांच्यासमोर ठेवल्यावर तो प्रसाद सोडून आपल्या नगरात निघून गेला. नगरात पोहोचल्यानंतर त्याने पाहिले की त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले आहे. हे सर्व सत्यदेवांनी रागाच्या भरात केल्याचे त्याला समजले. मग तो पुन्हा जंगलात आला आणि गोपाळांजवळ गेला आणि विधीपूर्वक पूजा करून प्रसाद घेतला. नंतर सत्यनारायणाच्या कृपेने सर्व काही पूर्वीसारखे झाले आणि दीर्घकाळ आनंद उपभोगल्यानंतर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्री सत्यनारायण यांच्या कृपेने जो व्यक्ती हे दुर्लभ व्रत पाळतो त्याला धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. गरिबापासून मुक्त होतो, निपुत्रिकांना संतती प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून जो स्वर्गात जातो. आता हे व्रत ज्यांनी पूर्वी पाळले होते त्यांच्याबद्दलही जाणून घ्या. आता त्यांच्या दुसऱ्या जन्माची कथाही ऐका. शतानंद नावाचा वृद्ध ब्राह्मणाने सुदामाच्या रूपात जन्म घेतला आणि श्रीकृष्णाची पूजा आणि सेवा करून स्वर्ग प्राप्त केला. उल्कामुख नावाचा राजा दशरथ राजा झाला आणि श्री रंगनाथाची पूजा करून त्याला मोक्ष प्राप्त झाला. साधू नावाच्या वैश्याने आपल्या पुत्राला पवित्र आणि सत्यनिष्ठ राजा मोरध्वज बनून वैकुंठ निवास मिळवला. राजा तुंगध्वज स्वयंघोषित मनु झाले. अनेकांना भगवंतांच्या भक्तीत लीन होऊन त्यांनी वैकुंठ धाम प्राप्त केले. लाकूड तोड करणारा त्याच्या पुढच्या जन्मी गुहा नावाचा निषाद राजा झाला. त्याने रामाच्या चरणाची सेवा केली आणि त्याचे सर्व जन्म. त्या भिकाऱ्याने ही सर्व कथा ऐकली. त्यानंतर त्याने त्या सावकाराच्या आईला सांगितले की मी देखील हे व्रत करणार आहे आणि तो आपल्या घरी गेला आणि नित्य नियमाने त्याने त्याची पूजा केली. ही पूजा केल्याने कधीच आयुष्यात धनधान्याची कमतरता होत नाही अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली
हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.